ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील वस्त्र उद्योगाला सुविधा पुरवा, युवा नेते उत्तम पाटील। बोरगाव अरिहंत सूतगिरणीस रोहिणी सिंदुरी यांची भेट। कर्नाटक राज्यातील वस्त्र उद्योग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण सहकारी तत्वावर या ठिकाणी अरिहंत सूतगिरणीची निर्मिती केली, पण हा व्यवसाय अत्यंत अडचणीत सापडला आहे। वाढते वीज बिल, जागतिक बाजारपेठेत सुताला योग्य भाव न मिळणं तसेच अनेक अडचणींमुळे या ठिकाणी व्यवसाय करणे अवघड झाले आहे। महाराष्ट्र राज्याप्रमाणे आपल्यालाही वीज बिलात सवलत मिळावी, त्या ठिकाणी असलेले धोरण या ठिकाणी अंमलात आणावं व वस्त्रोद्योग व्यवसायाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी, अशी मागणी वस्त्रोद्योग व साखर कारखान्याच्या सरकारच्या मुख्य कार्यदर्शी रोहिणी सिंदुरी यांच्याकडे अरिहंत सूतगिरणीचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी केली आहे। आज बोरगाव अरिहंत सहकारी सूतगिरणीस वस्त्रोद्योग खात्याच्या सरकारच्या मुख्य कार्यदर्शी रोहिणी सिंदुरी यांनी भेट देऊन त्या ठिकाणी वस्त्रोद्योग व्यवसायाला असलेल्या अडीअडचणी जाणून घेतल्या। उद्योजक अभिनंदन पाटील यांनी संपूर्ण कर्नाटक राज्यात सहकार तत्वावर चालणारी ही एकमेव सूतगिरण आहे। या ठिकाणी सरकारकडून ऊर्जितावस्था पार्कही उभारण्यात आला आहे, पण या ठिकाणी सोयी नसल्याने उद्योजक या ठिकाणी व्यवसाय उभा करण्यात पाठ फिरवली आहे। वस्त्रोद्योग व्यवसाय वाढल्यास परिसरातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते व वस्त्रोद्योग व्यवसाय पुन्हा तेजीत येतो। शासनाने याबाबत दखल घेऊन वस्त्रोद्योग व्यवसायाला मिळणारे अनुदान व या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी अधिकारी रोहिणी सिंदुरी यांच्याकडे केली। या प्रसंगी रोहिणी सिंदुरी यांनी सीमा भागातील व जवळच्या महाराष्ट्र राज्याच्या मँचेस्टर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योग व्यवसायाबाबत संपूर्ण माहिती घेतली। कर्नाटक राज्यात वस्त्रोद्योग व्यवसायासाठी विविध योजना हाती घेतल्या असून आपल्या मागणीचे लवकरच आपण प्रस्ताव वस्त्रोद्योग मंत्र्यांसमोर मांडू, अशी ग्वाही दिली। वस्त्रोद्योग खात्याचे वरिष्ठ निर्देशक CS योगीश, सहसंचालक डॉक्टर शिवराज कुलकर्णी, उपसंचालक जयचंद्र पाटील, प्रवर्धन अधिकारी सिंधू कुंभार, कारखान्याचे कार्यकारी संचालक युवराज ज्योती, CEO राजेश कारवेकर, टेक्निकल मॅनेजर संदीप कुलकर्णी, अरिहंत संस्थेचे CEO अशोक बंकापुरे, कृषी संघाचे CEO RT चौगला, रोहित पाटील उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी कृष्णा थेगांना, बोरगाव।